2013ला मी माझा दुसरा अटेम्प्ट होता आणि मी पहिल्यांदा प्रिलिम पास झालो. 15 मध्ये माझी मेन्सची पण तयारी चांगली होती आणि मला पहिल्यांदा इंटरव्ह्यूचा कॉल आला की वय वाढत चाललं होतं. स्टाफच्या रूमच्या 50 मीटर अलीकडे कमिशनरची एक चेंबर असतो किंवा केबिन म्हणतो आपण त्याला. ते कमिशनर असतात IRS ऑफिसर. ते पण UPSC पास केलेले असतात. माझ्या रूम पासून त्यांच्या रूमचं अंतर 50 मीटर. बरोबर, ठीक आहे. 50 मीटर जायला मला ती परीक्षा द्यावी लागते. तेजस्वी सन्मान खोजते नहीं गोत्र बतला के, पाते हैं जग में प्रशस्ति अपना करतक दिखला के. हीन मूल की ओर देख जग गलत कहे या ठीक, वीर खिचकर ही रहते हैं इतिहास उमेली. तर रामधारी सिंग दिनकर साहेबांची ही कविता आजच्या आपल्या पाहुण्यांना हुबेहूब लागू पडते. मित्रांनो, 16 एप्रिल 2024 रोजी UPSC 2023चा निकाल जाहीर झाला आणि त्यानंतर चर्चा व्हायला लागली दोन व्यक्तींची. त्यापैकी एक होते ऑल इंडिया रँक 1चे आदित्य श्रीवास्तव आणि दुसरे कुणाल विरुळकर. नाही ओळखलं ना? पण तुम्ही एक पोस्ट नक्कीच सोशल मीडियावर पाहिली असेल. त्या पोस्टमध्ये असं लिहिलेलं होतं, 12 अटेम्प्ट, 7 मेन्स, 5 इंटरव्ह्यू, तरीही नो सिलेक्शन. कदाचित UPSC हेच संघर्षाचं दुसरं नाव. ही पोस्ट तुम्ही इथे पाहत आहात. तर या पोस्टच्या मागचा चेहरा कोण? तर तेच आहेत आजचे आपले पाहुणे. आणि आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की एक तळागाळातील व्यक्ती हा 12 अटेम्प्ट आणि 5 इंटरव्ह्यू पर्यंतची एक लांब मजल कशी काय मारू शकतो आणि त्यांचा हा प्रवास नेमका कुठून सुरू झाला, कसा सुरू झाला आणि सध्या ते नेमके काय करतात. सोबतच 12 अटेम्प्ट नंतरही ते डगमगले नाही आणि पुन्हा एकदा नव्या उमेदीनं कसे उभे राहिले, तर यांचा मोटिवेशन फॅक्टर काय, अशा असंख्य प्रश्नांना आपण हात घातलेला आहे आजच्या या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ शेतकरी, शेतमजूर तसेच तळागाळातल्या व्यक्तीसाठी नक्कीच एक पॉवर पॅक मोटिवेशनल व्हिडिओ ठरणार आहे. व्हिडिओ कसा आहे हे तुम्हालाच ठरवायचं आहे, परंतु माझ्याकडून मी पूर्ण प्रयत्न केले आहे की तुमच्यापर्यंत कुणाल विरुळकर सरांना त्यांचा पूर्ण जीवन प्रवास आणि त्याचा आपल्या जीवनात कसा उपयोग होईल याला मांडण्याचा. तर मित्रांनो, व्हिडिओला अधिक वेळ न दवडता सुरुवात करूया. त्याआधी एक नम्र विनंती, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा आणि या व्हिडिओला लाईक केलं नाही तरी चालेल, परंतु हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका. सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. तर नमस्कार सर, आम्ही कास्तकारमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आपल्या कास्तकारांच्या पोरांसाठी नेमके कुणाल विरुळकर कोण, तर तुम्ही नेमकी सुरुवात कुठून केली आणि तुमच्या शब्दात तुम्ही काय सांगाल? सर्वप्रथम तुम्हाला धन्यवाद की तुम्ही मला तुमच्या चॅनलवर बोलवलं. तुझा जो प्रश्न आहे की कुणाल विरुळकर नेमके कोण, मी एक अमरावतीचाच रहिवासी आहे. माझा जन्म अमरावतीचा 1991ला. त्यानंतर माझं जे शिक्षण आहे 10वी पर्यंत ते अमरावतीला झालं, गोल्डन किड्समध्ये. 10वी नंतर 11वी 12वी माझं विद्यार्थीला झालं. 12वी नंतर करायचं काय, मग सगळेच त्यावेळेस आमची जनरेशन होती, आम्ही सगळे इंजिनिअरिंगच केलं त्यावेळेस. मग मी पुण्यात गेलो. पुण्यातून मी PICT नावाचं कॉलेज आहे पुण्यात, तिथून मी IT मध्ये इंजिनिअरिंग केलं. 2011 साली मी पासआउट झालो. पण मध्यंतरीच्या काळात आपण पेपरमध्ये भरपूर वाचायचो की IAS ऑफिसर काय असतं वगैरे, आणि बरेचदा आपण चर्चा पण ऐकल्या होत्या IAS ऑफिसर किंवा SP यांचा मुख्य रोल काय असतो आपल्या समाजामध्ये, ते आपल्या गव्हर्नमेंटमध्ये किती महत्वाचा रोल प्ले करतात. त्यामुळे उत्सुकता होती की आपण पण सरकारी नोकरी आणि सरकारी सेवेमध्ये यावे. 2011ला जेव्हा अंतिम वर्षाला होतो मी माझ्या महाविद्यालयाच्या, त्यावेळेस MPSCचे फॉर्म आले होते डेप्युटी कलेक्टर आणि DYSP या पोस्टसाठी. तर मी फॉर्म पहिल्यांदा भरला होतो आणि त्यावेळेस एक पुस्तक होतं, मला नाव आठवत नाही, बहुतेक ठोकळा किंवा काहीतरी पुस्तक असतं. ते पुस्तक मी वाचलं होतं आणि 2 किंवा 3 महिन्यात माझा अभ्यास खूप चांगला झाला होता आणि माझा प्रिलिम मध्ये पण चांगले मार्क आले होते, पण थोड्याशा मार्काने माझं प्रिलिम राहून गेलो. मग मला कॉन्फिडन्स आला की आपण ही परीक्षा पास करू शकतो. तर मग घरच्यांशी बोलणं झालं, मित्रांशी बोलणं झालं, तर मग ते म्हटले की MPSC का, UPSC का करत नाही. बरोबर, MPSC बनून केंद्र सेवा बना, IAS बना, IPS बना. तर मग सुरुवातीला थोडी भीती वाटली होती, कारण की ती पूर्ण खूप महत्वाची आणि खूप मोठी एक्झाम होती आणि आपण कधी त्या एक्झाम बद्दल कधी प्रिपरेशन केले नव्हते. आणि खेड्यामध्ये असा एक भ्रम सुद्धा आहे, किंवा आपला खेड्यातला जो वर्ग आहे, शेतकरी शेतमजुराचे जे मुलं आहेत, त्यांचा एक भ्रम आहे की UPSC खूप हार्ड असते किंवा मग ते आपलं काम नव्हे, त्यासाठी पैसा लागतो, असे पण काही भ्रम आहे. हो, मला पण तोच भ्रम होता सुरुवातीला. पण माझे काही मित्र तेव्हा UPSC करत होते, मी त्यांच्याशी बोललो. मला सुरुवातीला वाटलं की मराठीतून करावं, कारण की शिक्षण हे मराठी मीडियम मधून झालं होतं, त्यामुळे वाटत होतं की आपल्याला इंग्लिश झेपणार की नाही झेपणार. बरोबर. पण मित्रांनी म्हटलं की नाही, इंग्लिशमध्ये कर, होऊन जाते ऍडजस्ट. तर मग मी दिल्ली गाठली. मला माझ्या घरच्यांनी पाठिंबा दिला.
कारण दिल्लीला जाणे त्यावेळेस थोडा फायनान्शियली पण पाठिंबा हवा होता. तर दिल्लीला गेल्यावर 2012ला मी तिथे क्लास जॉईन केला. तिथे करोलबाग नावाचा एरिया आहे, तिथे क्लास जॉईन केला. 1 वर्ष क्लास केला. सुरुवातीला मी शून्य होतो, मला युपीएससी मधलं काहीच नव्हतं माहिती. क्लासमध्ये सुरुवात झाली, हळूहळू समजायला लागलं. पण पहिल्या वर्षी काही कारणास्तव मला प्रिलिम माझी क्रॅक नाही करू शकलो. माझा स्कोर कमी आला. मला ते स्ट्रॅटेजीच माहित नव्हते, कसा पास करायला पाहिजे, कसा अभ्यास करायला पाहिजे. त्यावेळेस मला दिल्लीत असं वाटत होतं की आता आपण इथून क्विट करावं आणि घरी जावं किंवा पुण्याला जावं, तिथून अभ्यास करावा. कारण की बरेचसे महाराष्ट्राची मुलं पुण्यातून अभ्यास करतात. पण जसे आपल्या ज्या जर्नी असते युपीएससीची, सगळ्यांची सिनियर असते किंवा कोणी भैया असते. एक माझा पण भैया होता, त्याने मेन्स दिली होती. तो म्हटला होता की 1 साल और रुक जा, यहाँ से मेंस दे, मेंस देने के बाद फिर जो करना है वो सोच ले. तर मी त्यांचं ऐकलं. त्यांनी मेन्स दिली होती म्हणून त्यांचं मी ऐकलं, कारण की ते ऑलरेडी सिनियर होते माझे. मग आम्ही 1 वर्ष थांबलो परत दिल्लीमध्ये, अभ्यास केला. नेमकं कोणतं वर्ष असेल ते? 13चं वर्ष. 2013. हा, 2013ला मी माझा दुसरा अटेम्प्ट होता आणि मी पहिल्यांदा प्रिलिम पास झालो. ती पहिल्यांदा प्रिलिम पास झाल्यावरची जो आनंद असतो किंवा जी उत्सुकता असते, ती असं वाटतं की आपण IAS झालो का. कारण की ते 22 वर्षाचं वय आणि ती वेगळीच अशी खुशी होती. मग मेन्ससाठी वेळ होता भरपूर, पण मेन्समध्ये मी क्लास वगैरे केले होते आणि बऱ्यापैकी कव्हरही केलं होतं, पण मेन्स त्या वर्षी निघू शकले नाही. मग थोडं दुःख झालं की आपले मेन्स निघाले नाही. मग त्यावेळेसच मग वय वाढत चाललं होतं आणि सोबतचे सगळे मित्र प्रायव्हेट कंपनीत जॉब करत होते. तर मग एक माझ्या पण मनात आलं होतं की आपण युपीएससी सोबत आता बाकीच्या एक्झाम पण द्यायला पाहिजे. तर मग मी त्यावेळेस CAPF नावाची एक्झाम असते युपीएससी मध्येच, असिस्टंट कमांडंट पोस्टसाठी, BSF CRPF मध्ये ती एक्झाम पास केली होती. पण फिजिकलमध्ये माझं त्यात नाही होऊ शकलं, त्यात रनिंग वगैरे असते. इंटेलिजन्स ब्युरोमध्ये ACIO पोस्ट होती, त्याचा मी इंटरव्ह्यू दिला होता त्यावेळेस. बँकेत माझं सिलेक्शन झालं होतं त्यावेळेस, जे IBPS मागच्या माध्यमातून बँकेची पोस्ट असते असिस्टंट मॅनेजरची. आणि स्टाफ सिलेक्शन कमिशन त्यावेळेस मी फॉर्म भरला होता पहिल्यांदाच आणि माझं पहिल्या यात इन्कम टॅक्स विभागात सिलेक्शन झालं होतं. आणि सोबतच मग मी युपीएससीचे प्रयत्न सुरू केले होते. 2014ला मी माझा तिसरा अटेम्प्ट दिला. म्हणजे तुमचे युपीएससी आणि सोबतच बॅकअप मध्ये दुसरा जॉब, हे दोन्ही सायमल्टेनियसली सोबत सुरू होतं? हो. 14 मध्ये मग मी परत प्रिलिम निघाली, कारण की आता मला प्रिलिम मध्ये कॉन्फिडन्स आला होता. प्रिलिम निघाल्यानंतर मग मी परत मेन्स दिली, पण त्यावेळेस मला वाटतं माझे 20 मार्काने मेन्स माझे निघाले नव्हते. मग तीच जर्नी, परत तीच पूर्ण 0 पासून सायकल सुरू करायची. बरोबर. मग 15 मध्ये युपीएससीनी थोडा बदल केला होता. 14 पर्यंत CSATचे आणि GSचे मार्क, दोन्ही मार्क्स मिळून फायनल रिझल्ट लागायचा. 15 मध्ये खरी कसोटी होती, कारण की CSATचे मार्क्स फक्त क्वालिफाईंग होते आणि जी काही GS निघणार होती, ती जी काही प्रिलिम निघणार होती ती GSच्या मार्कावर होती. 13 आणि 14 मध्ये इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असल्यामुळे CSAT बद्दल थोडीशी एक कॉन्फिडन्स होता आणि स्कोर पण यायचा. मग 15 मध्ये खरी कसोटी होती, पण 15 मध्ये भरपूर अभ्यास केला आणि 15 मध्ये स्कोर पण खूप चांगला आला होता प्रिलिम्सचा. आणि त्याच वेळेस 15 मध्ये माझी मेन्सची पण तयारी चांगली होती आणि मला पहिल्यांदा इंटरव्ह्यूचा कॉल आला होता. आणि त्याच वेळेस मला जेव्हा इंटरव्ह्यूचा कॉल आला तेव्हा मला जॉईनिंग आलं होतं, जे मी SSC CGL मधून मला इन्कम टॅक्स विभागात जॉब लागला होता, इन्कम टॅक्स असिस्टंट. तर मग मी जॉब जॉईन केला, कारण की वय वाढत चाललं होतं आणि हाती काही ना काही. तो माझा पुढचा प्रश्न असणारच आहे, आपण त्यावर येऊयात की नेमका आपण जेव्हा युपीएससीची तयारी करतो तर त्यासोबत आपला कोणता बॅकअप असायला हवा किंवा नको. कारण की बऱ्याच जणांचं असं होतं की आपण जेव्हा युपीएससीला करतोय तर मग सर्व सोडून नुसतं युपीएससी करायचं, पण यानं ओव्हर द टाइम जेव्हा आपल्याला जॉब लागत नाही, एका 2 ते 3 वर्षानंतर, 3 ते 4 अटेम्प्ट नंतर, मग हळूहळू एक विद्यार्थी हा डिमोटिवेट होत जातो. मग अशा वेळेस इकडे ना युपीएससी निघत, पुन्हा घरच्यांचं प्रेशर वाढत राहतं. तर अशा वेळेस मग काय होतं की तो अंडर कॉन्फिडन्स जाऊन म्हणजे ना घर का ना घाट का अशी परिस्थिती बऱ्याचदा होते. तर त्यासाठी जसं की तुम्ही सांगितलं, तर तुमच्यामध्ये आपल्या युपीएससीची जेव्हा आपण तयारी करतो किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करतो तर आपल्याकडे एक बॅकअप प्लॅन असायला हवा किंवा नको, यावर तुमचं काय मत आहे? माझं वैयक्तिक मत हे आहे की सुरुवातीला आपण युपीएससीला वेळ दिला पाहिजे, 1 किंवा 2 वर्ष, कारण की ती प्रोसेस खूप मोठी आहे, व्हास्ट आहे, समजायला वेळ लागतो. पण मला वाटते 2 वर्ष झाल्यानंतर तुम्ही तुमचा बॅकअप प्लॅन शोधायला पाहिजे. बरोबर. कारण की जर आपण 21व्या वर्षी युपीएससी तयारी सुरू केली, 23व्या वर्षीपर्यंत आपण अभ्यास करायला पाहिजे, चांगला अभ्यास बिलकुल, जेवढा आपल्याला वेळ मिळतो तेवढा अभ्यास करायला पाहिजे. त्यानंतर विचार करायला पाहिजे, असं नाही की तुम्ही फक्त सरकारी नोकरीच्या मागेच जा,
प्रायव्हेट नोकरी आहे, तुम्ही बिझनेस सुरू करू शकता, तुम्ही स्टार्टअप सुरू करू शकता. आज तर खूप ऑपॉर्च्युनिटीज आपल्या सोसायटीमध्ये आहे. नक्कीच. तुम्ही त्या करा आणि सोबतच जर तुम्हाला इच्छा असेल जी पण एक्झाम द्यायची, तुम्ही ते एक्झाम द्या. तर तुम्ही बॅकअप प्लॅन तर ठेवलाच पाहिजे. एका ठराविक वर्षानंतर तुम्हाला नोकरी किंवा काही पण तुम्ही आर्थिक स्वायत्त झाले पाहिजे, फायनान्शियली जे इंडिपेंडंट म्हणतो आपण. हो, कारण की जसं वय वाढत जातं तशा घरच्यांच्या आपल्याकडून अपेक्षा पण वाढत जातात आणि त्यानंतर आपले स्वतःचे खर्च प्लस घरच्यांची एक जबाबदारी, तर या दोन्हींचा भडीमार आपल्यावर होतो आणि त्याचा अभ्यासावर सुद्धा नक्कीच परिणाम होतच असेल. अभ्यासावरच नाही, हा मानसिकतेवर पण होतो. जर तुमच्याकडे जॉब नसेल, तुमचं वय 28-29 वर्ष झालं, तुम्ही युपीएससी एक्झाम देऊन राहिले किंवा एमपीएससी करून राहिले आणि तुमची परीक्षाच निघत नाहीये, बरोबर. मग तुम्हाला नैराश्य येईल, तुम्हाला डिप्रेशन येईल, फ्रस्ट्रेशन येईल, तुम्हाला वाटेल मी हारलो आता, कारण की सोबतच्या सगळ्या मुलं खूप समोर गेलेले आहेत. त्यामुळे नक्कीच एक बॅकअप प्लॅन ठेवावा. आणि माझ्या बाबतीत पर्सनली असं वाटतंय मला की माझ्याकडे जॉब असल्यामुळे मला ह्या गोष्टीचा फरकच नाही पडला. दुःख तर होतेच की तुम्ही सिलेक्शन होत नाही तुमचं. हो. आणि सर मला अजून एक तुमच्या परिवाराबद्दल जाणून घ्यायला आवडेल की तुमचे जे फॅमिली होती, तर तुमचे वडील वगैरे काय करायचे किंवा तुमचा एक फॅमिली बॅकग्राऊंड कसा होता? शेती वगैरे आहे का आपल्याकडे? नाही, माझ्या घरी शेती तर नाहीये. माझे वडील नोकरीवर होते इरिगेशन डिपार्टमेंटला. मध्यमवर्गीय परिवारातला आहे मी. बरोबर. आई गृहिणी होती. भाऊ आहे, भावाचा स्वतःचा व्यवसाय आहे इलेक्ट्रिकलचा. आणि आता माझं लग्न झालंय, तर माझी पत्नी आणि मी आणि एक मला छोटं बाळ आहे. तर आमचा असा परिवार आहे. त्यांचा सपोर्ट असतो मला माझ्या युपीएससीच्या जर्नीमध्ये. नक्कीच. आणि त्यांचा मोरल सपोर्टही असतो. ते मला फायनान्शियली सपोर्ट करायचा प्रयत्न करतात, पण आता गरज भासत नाही मला, कारण की देवाच्या कृपेने नोकरी असल्यामुळे सगळं ठीक आहे. बरोबर आहे. सर आता आपण एका ग्रामीण म्हणा किंवा मग सेमी अर्बन भागातून येतात. आपण अमरावती सारखा जो जिल्हा आहे विदर्भातला, तर हा शेतकरी शेतमजुराचा जिल्हा आहे आणि आपण पाहतो की विदर्भामध्ये शेतकरी आत्महत्या, त्यानंतर जे एक आर्थिक परिस्थिती आहे, शेतीमध्ये पण व्यवस्थित उत्पन्न राहत नाही. तर अशा जिल्ह्यामधून जेव्हा आपण येतो, तर एक नवीन शेतकऱ्याचा मुलगा असू द्या किंवा आपला मध्यमवर्गीय कुठलाही असू द्या, भले त्यांच्याकडे एखादा प्रायव्हेट जॉब असेल किंवा काही असेल, पण आपल्या चॅनलचे जे मोस्ट ऑफ द व्ह्युअर्स आहेत ते एकतर शेतकरी, शेतमजूर, व्यापारी आणि आपल्या ग्रामीण भागातून येणारे जास्तीत जास्त असे आहेत. तर माझा नेमका पुढचा प्रश्न हाच राहील की एखादा नवीन व्यक्ती ज्यानं नुकतीच 10वी-12वी केलेली आहे आणि त्याची इच्छा आहे की आपण स्पर्धा परीक्षेकडे वळावं, तर त्यांना नेमकी सुरुवात कुठून करायला हवी? आणि फक्त तोच नव्हे तर यासोबत एक अजून क्वेश्चन मी ऍड करू इच्छितो. 10वी-12वी व्यतिरिक्त ज्यांची पदवीचं शिक्षण झालेलं आहे, जे माझ्या वयाचे असतील, त्यांना सुद्धा जर युपीएससी करायची असेल पण त्यांना शून्य नॉलेज असेल त्याबद्दल, तर त्यांनी नेमकं काय करावं आणि मोटिवेशन कसं टिकून ठेवावं? माझं तर एक मत आहे की जे आपले व्ह्युअर आहेत ग्रामीण भागातले, ते ज्या संघर्षातून जात आहे ते खरोखरच ते चॅलेंजिंग आहे. आपण तरी आपल्याला खूप चांगली लाईफ मिळाली आहे, पण त्यांना खूप संघर्ष असतो, खासकर शेतकऱ्यांच्या मुलांना. पण जे पण 10वी आणि 12वी शेतकऱ्यांची मुलं आहेत किंवा मध्यमवर्गीय किंवा निम्न शहरी भागातली मुलं आहेत, त्यांनी युपीएससी किंवा एमपीएससीचा अभ्यास ते करू शकतात. त्यांच्यासाठी सगळ्यात पहिले त्यांना त्या परीक्षेबद्दल एक बेसिक माहिती असायला पाहिजे. त्या सिलेबस काय आहे त्याचा, परीक्षेचा प्रकार कसा असतो, असे प्रिलिम्स असते, मेन्स असते, इंटरव्ह्यू असतो, कशा प्रकारे तुम्हाला तरी स्ट्रॅटर्जी करावं लागेल, ह्या सर्व गोष्टी त्यांना पहिले जाणून घ्याव्या लागतील. आणि यासाठी युपीएससी जी परीक्षा आहे ही फक्त दिल्ली आणि मुंबईतल्या मुलांसाठी बनवलेली नाही आहे गव्हर्नमेंटने. सरकार सगळ्यांचा विचार करते, त्यामुळे ह्या परीक्षेसाठी लागणारे जे रिसोर्सेस आहे ते पूर्ण भारतामध्ये अवेलेबल आहेत. जसं आपण म्हणतो की जे गव्हर्नमेंटचे जे मॅगझिन्स असतात, योजना झालं, कुरुक्षेत्र झालं, हे तुम्हाला अमरावती याला भेटून जाईल. त्यांची पुस्तकं एनसीआरटी असतात. एनसीआरटी चे पुस्तक आहेत ते साध्या दुकानात भेटेल आपल्याला, किंवा आपण आज गुगलवरून किंवा याच्यावरून डाउनलोड करू. आज तर आता इंटरनेटच्या जगात आपल्याला अख्खं जग आपल्या मोबाईलमध्ये, लॅपटॉपमध्ये आलेलं आहे. आणि ह्या इंटरनेटच्या रिव्हॉल्युशनमुळेच इतके सारे युट्यूबवर चॅनल आहेत युपीएससी साठी किंवा एमपीएससी साठी की जे तुम्हाला शून्यातून शिकवतील की बेसिक काय असतं. युपीएससी मध्ये जे विषय आहेत, इतिहास, भूगोल, तुमचा अर्थशास्त्र हे किंवा राज्यशास्त्र, पॉलिटी, ह्या सगळ्या विषयाचे एकूण एक लेक्चर्स युट्यूबवर अवेलेबल आहेत. जर तुम्ही ग्रामीण भागात जरी असाल किंवा तुम्ही घरी बसून जरी अभ्यास करत असाल तरी तुम्ही करू शकता. जर तुमच्यासारखा कोणी व्यक्ती असेल जो ऑलरेडी शिक्षण घेत आहे, पदवीधर आहे, त्यांनी पण ह्या गोष्टी जर फॉलो केल्या तर करू शकतात. आणि जर तुम्ही वर्किंग असाल तरी पण तुम्ही करू शकता. माझ्या ऑफिसमध्ये बरेच मुलं बघतो मी की जे पहिले नोकरी घेतात आणि नोकरी घेतल्यानंतर ते युपीएससीचा प्रयत्न करतात आणि ते सक्सेसफुल पण होतात.
हा, नोकरी सोबत करून सुद्धा सक्सेसफुल होत आहेत. हो हो म्हणजे हे एक मिथ आहे. तर माझा यालाच लागून एक दुसरा प्रश्न राहील की युपीएससी मध्ये असे बरेच मिथ आहेत, असे भ्रम फैलवले जातात की आपल्याला रिलोकेट होणं जरुरी आहे, दिल्ली जाना पडेगा, अगर यूपीएससी क्रॅक करणे तो दिल्ली जाना आहे, किंवा मग 18 तास अभ्यास करावा लागेल, असे सुद्धा मिथ आहे. यावर तुमचं काय मत आहे? सगळ्यात पहिले तर माझं म्हणणं हे आहे की तुम्ही तुमच्या घरात बसूनही युपीएससीची परीक्षा पास करू शकता. मी दिल्ली सोडल्यानंतर मी कोविडमध्ये घरीच अभ्यास केला. एका रूम मध्ये अभ्यास केला मी वर्षभर. कोविडमध्ये मला वेळ भेटला थोडासा अभ्यास करायला, तर मी इथून पण परीक्षा पास केली होती मेन्सची किंवा प्रिलिम्सची. त्यामुळे असं काहीच नाहीये की तुम्हाला दिल्ली जावं लागेल. मी तर म्हणतो तुम्हाला इथे सोयीस्कर आहे, कारण युपीएससी फक्त एक हार्डवर्क नाही आहे. तुमचं एक मेंटल पीस असलं पाहिजे, तुमच्याकडे धैर्य असलं पाहिजे, तुमची मानसिक स्थिती व्यवस्थित असली पाहिजे, किंवा तुमची तब्येत चांगली असली पाहिजे. त्यासाठी तुमचं खाणं पिणं व्यवस्थित असलं पाहिजे. सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. जर तुम्ही घरून जर करत असाल तर ते पण उत्तमच आहे. फक्त तुम्हाला योग्य गायडन्ससाठी तुम्हाला तुमचे मित्र बनवावे लागतील तसे, किंवा तुम्हाला गायडन्स घ्यावं लागेल. पण आजकालच्या जमान्यात इंटरनेटच्या माध्यमातून तुम्हाला दिल्लीचे क्लास पण तुमच्या घर बसल्या मिळू शकतात. हो, नक्कीच. आणि सर, यामध्ये आयसोलेशनची आवश्यकता आहे का? म्हणजे पूर्णपणे आपल्याला स्वतःला एका खोलीत कोंडून घेणं आणि नुसता अभ्यास 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 दिवसभर असं करणं योग्य आहे का? कारण काही लोकांचं असं मत येत आहे. नाही, माझं जे मत आहे, आयसोलेशन एका लिमिट पर्यंत पाहिजे. कारण आपण आयसोलेशन केलं तर आपण आपल्या अभ्यासाकडे फोकस करू शकू. जर आपण आयसोलेट नसलो तर आपलं मन विचलित होऊ शकतं. कारण की आपण जर घरून अभ्यास करत आहे, घरचे सगळे लोक युपीएससी करत नाहीये. दिल्लीत पूर्ण ते जो एरिया असतो तो पूर्ण युपीएससीचा एरिया असतो. त्यामुळे आपलं मन तिथे विचलित होणार नाही. इथे वेगवेगळ्या प्रकारचे लोक असतात. त्यामुळे एका लेवलपर्यंत आयसोलेशन पाहिजे, पण पूर्ण आयसोलेशन मला तरी वाटतं योग्य नाहीये. कारण की युपीएससी मेन्स आणि युपीएससी इंटरव्ह्यू म्हणजे काय असते? इंटरव्ह्यू म्हणजे तुमची जी पर्सनॅलिटी आहे ती चेक करतात. जर तुम्ही लोकांमध्ये मिसळाल तर तुमची पर्सनॅलिटी बाहेर येईल, तुमच्या हॉबीज तुम्हाला कळतील, तुम्हाला माहिती पडेल की लोकांसमोर बोलावं कसं लागतं, तुमचे विचार कसे मांडावे लागतात. ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. जर तुम्ही आयसोलेट राहाल तर तुम्ही युपीएससी इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला थोडा त्रास होऊ शकतो. तर मला असं वाटतं की आपण आयसोलेट थोडंसं राहावं, अभ्यास करावं, पण त्याच वेळेस लोकांमध्ये मिसळावं, आपण बाहेर फिरावं, आपल्या हॉबीज जाणून घ्याव्या, अवांतर आपल्याला जे आवडतं करायला त्या पण गोष्टी करायला पाहिजे. आणि साधारणतः किती तास अभ्यास करायला हवा जर सुरुवात करतोय आपण तर? सुरुवात करतोय तर माझं असं मत आहे की आपण रोज 5-6 तास जरी अभ्यास केला तरी पुरेसा आहे. पण तो अभ्यास असला पाहिजे. बरोबर. म्हणजे आपल्या हातात पुस्तक असणं म्हणजे अभ्यास होत नाही तो. आपण ज्या गोष्टी वाचतो त्या गोष्टी आपल्याला कळल्या पाहिजे, त्या गोष्टी आपण प्रोसेस केल्या पाहिजे आपल्या माइंडमध्येच की मी काय गोष्टी वाचल्या. आणि दुसरी गोष्ट ही आहे की एक कन्सिस्टन्सी असली पाहिजे. आपण जर म्हटलो की मी आज 18 तास अभ्यास करतो आणि उद्या परवा मी अभ्यास करतच नाही, बरोबर, तर त्याला काही महत्व नाही. तुम्ही रोज 5 तास अभ्यास करा, पण तुम्ही रोज करा. सातत्य खूप महत्वाचं आहे या गोष्टीमध्ये. फक्त युपीएससीच नाही, तुम्ही कोणती एक्झाम बघा किंवा कोणते प्रोफेशन बघा, नक्कीच सातत्याशिवाय आपण क्रिकेटमध्ये बघतो विराट कोहली, सातत्य आहे म्हणून तो आज टिकून आहे. हो, ह्या सगळ्या अशा एक्झाम्पल आहेत. त्याच्यामुळे आपल्याला कन्सिस्टन्सी इज द की आपण जे म्हणतो ते युपीएससी मध्ये खूप लागू होते. सर, यापुढे आता आपण आपलं जे ट्विटर पोस्ट आहे, मला त्याबद्दल जरा एक उत्सुकता भासलेली आहे, तर मी ते विचारू इच्छितो की तुम्ही जवळपास 12 अटेम्प्ट दिलेले आहे, त्यापैकी 7 मेन्स आणि 5 इंटरव्ह्यू पर्यंत तुम्ही पोहोचलेले आहात. म्हणजे असं झालेलं नाही की तुम्ही निवड देत गेले अटेम्प्ट आणि त्यामध्ये तुम्हाला यश मिळालं नाही. तर नक्कीच तुम्ही आधी सांगितल्याप्रमाणे तुमचे 1 ते 2 मार्क्स, 16 मार्क्स, 20 मार्क्सनं मधामधात पेपर राहिलेले आहेत. तर तुम्ही सातत्यानं अभ्यास करत आहात आणि कंटिन्यू त्यामध्ये यश पण मिळवत आहात, पण काही कारणास्तव तुम्ही ते गोल अजून अचीव्ह करू शकलेले नाही. परंतु आपण जेव्हा युपीएससी 2023चा मागच्या आठवड्यात रिझल्ट लागला, त्यानंतर तुमची जी पोस्ट होती ट्विटरवर ती अत्यंत व्हायरल झाली. तर त्यानंतर काय चेंज झाले? नेमके कॉल, मेसेज किंवा अजून काही तुमच्या या गेल्या आठवड्याचा एक्सपिरियन्स कसा होता, किंवा अजूनही जे तुम्हाला कॉल मेसेजेस रोज चालू आहे त्या अनुभवाबद्दल सांगा. 16 तारखेला रिझल्ट लागला. मी पूर्ण तयार होतो पहिलेच की सिलेक्शन झालं तरी किंवा नाही झालं तरी, कारण की याच्या पहिले सारखं सिलेक्शन झालंच नव्हतं. त्यामुळे मला माहिती होतं की झालं तरी ठीक आहे, नाही झालं तरी ठीक आहे. आपल्याकडे नोकरी आहे आणि आपल्याकडे हिंमत आहे, आपल्याकडे विश्वास आहे की आपण परत एकदा एक्झाम देऊ शकतो. बरोबर. ट्विट मी सहज केलं होतं, असं काही माझा उद्देश नव्हता. त्यानंतर मला भरपूर विविध क्षेत्रातल्या लोकांचे फोन आले, मेसेजेस आले, माझ्या टेलिग्रामवर मला मेसेजेस आले, ट्विटरवर मला मेसेजेस आले. त्यात पत्रकार असतील, त्यात IAS ऑफिसर असतील किंवा IPS ऑफिसर असतील, प्रोफेसर असतील किंवा सिने जगतचे लोक असतील
किंवा भरपूर असे युट्यूबर्स वाले किंवा सगळेच प्रकारच्या लोकांचे मला बरोबर. मेसेजेस आले. फरक तर असा मला पडला नाही, पण एक गोष्ट मला चांगली वाटली की माझ्या पोस्टमधून भरपूर लोकांनी पॉझिटिव्ह मेसेज घेतला. तर नक्कीच खूप लोकांचं तुम्ही मोटिवेशन ठरले आहात आणि वारंवार ठरत आहात. त्यानंतर कमेंट्समध्ये पण पाहिलं तर अनेक लोक आहेत जे समजा तुम्हाला पण मोटिवेट झालेले आहेत. तर त्या पोस्टमुळे निश्चितच तुमच्या सोबतच इतरांवर सुद्धा एक मोटिवेटिव्ह अशी पोस्ट ती ठरली आणि त्याचा सर्वांना फायदा होत आहे समजा. थँक्यू. आणि त्याचमुळे सर आज आम्ही पण उत्सुक झालो की सर म्हटलं आपल्या अमरावतीचेच आहेत आणि योगायोग तुम्ही अचानक अमरावतीला आले होते, तर तुमच्याशी बोलणं आणि आपल्या शेतमजूर वर्गाच्या मुलांसाठी नक्कीच कसं फायदेशीर ठरू शकेल त्या दृष्टीनं आज आपण इथे येण्याचं तुम्हाला आमंत्रण दिलं होतं. धन्यवाद. धन्यवाद. तर सर माझा याच्या पुढचा एक प्रश्न राहील की तुम्ही तुमच्या जॉब सोबत करताय, इकडे युपीएससीचा अभ्यास सुरू आहे आणि तुमची नोकरी सुरू आहे, तर ह्या दोन जबाबदाऱ्या पार पाडत असताना अभ्यासासाठी तुम्ही नेमका वेळ कसा देता? कारण तुमचं लग्न झालेलं आहे, निश्चितच परिवाराला पण वेळ द्यावा लागतो, सोबतच आपल्या जॉबच्या पण जबाबदाऱ्या आहेत आणि युपीएससीचा अभ्यास पण. तर मग तुम्ही तुमचा वेळ मॅनेज कसा करता? इथे तर आम्हाला एक गोष्ट करायची असली तर दिवसात ती पण कधी कधी पूर्ण होत नाही, वेळ व्यवस्थित मॅनेज होत नाही. तर टाइम मॅनेजमेंट बद्दल काय सांगाल आणि तुम्ही कसं करता? मला ही पण गोष्ट युपीएससीने शिकवली. युपीएससी जेव्हा तुम्हाला अधिकारी बनवते त्यासोबत तुम्हाला मायक्रो मॅनेजमेंट कसं करायचं आहे हे पण युपीएससी शिकवते. जेव्हा मी नोकरी करतो तेव्हा मी ऑफिसचे कामच करतो, पण मला ऑफिसमध्ये असताना पण फ्री वेळ जो टाइम भेटतो, लंच टाइम असेल तर मला 1 तास भेटतो, तेव्हा मी योग्य वापर करतो. घरी गेल्यावर मी योग्य वापर करतो. निश्चितच परिवारासोबत मी टाइम स्पेंड करतो, विकेंडला बाहेर पण जातो. पण मी असा विचार करतो की माझा वेळ कमीत कमी ज्या विनाकारण गोष्टी आहेत त्यामध्ये खर्च झाला नाही पाहिजे. म्हणजे प्रायोरिटी युपीएससीचा अभ्यास असते, फॅमिली असते, त्यामुळे प्रायोरिटी सेट केल्यामुळे ह्या गोष्टीचा मला इतका फरक पडत नाही आणि व्यवस्थित वेळेचं जे नियोजन आहे त्यामुळे सगळ्या गोष्टी आतापर्यंत घडत आहेत. नक्कीच. तर तुम्ही जेव्हा युपीएससीची सुरुवात केली तर त्यासाठी आपला काही ना काही गोल असतो, मोटिव्ह असतो. कारण की जर एखादा विदाऊट गोल जर युपीएससीची तयारी करत असेल तर तो डिमोटिवेट होऊन काही दिवसात बंद करेल. पण तुमचं सातत्य पाहता गेल्या 12 वर्षापासून तुम्ही त्या ध्येयाकडे एकजुटीनं कार्य करत आहात त्यासाठी. तर तुमच्या युपीएससीच्या अभ्यासातला नेमका एक्स फॅक्टर काय होता आणि कोणत्या एक्स फॅक्टरनं तुम्हाला खूप जास्त मोटिवेट केलं किंवा अजूनही मोटिवेट करतो? असे भरपूर प्रसंग आहे किंवा उदाहरण आहे की जे आपल्याला मोटिवेट करतात. सुरुवातीला पाहिलं तर आपण अमरावती सारख्या भागातून आहे, जो भाग महाराष्ट्रात थोडासा आपण त्याला मागास म्हणतो. नक्कीच. यवतमाळ, अमरावती आणि आपलं सामाजिक जे आहे मागासले, पण मला असं वाटतं की आपण जर सिलेक्ट झालो तर आपण लोकांसाठी एक मोटिवेशन राहू शकतो. आपण सर्व्हिसमध्ये जाऊ पण लोकांसाठी काम करू शकतो. पण सातत्य मोटिवेशनच्या मागे सगळ्यात मोठं कारण हे आहे की असलेला आत्मविश्वास, आपण सेल्फ कॉन्फिडन्स म्हणतो. कारण की युपीएससी पास करणारी मुलं आपल्यातलेच असतात, हे काही वेगळे नसतात. त्यातले ग्रामीण भागातले मुलं असतात, कोणी शहरातले असतात, पण असं नाही की ते खूपच चांगल्या शाळेतले असतात. साध्या सरकारी शाळेतले, गावातले मुलं पास करू शकतो, तर आपणही पास करू शकतो. दुसरी गोष्ट ही आहे की ह्या एक्झामसाठी ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या गोष्टी सगळ्यांना झेपणाऱ्या असतात. खूप काही डिफिकल्ट नाहीये की तुम्हाला यातला कन्सेप्ट कळणार नाही वगैरे किंवा तुम्ही करू शकणार नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि मी ऑफिसमध्ये जेव्हा काम करतो माझ्या, तर मी सध्या इन्स्पेक्टर म्हणून काम करतो इन्कम टॅक्सला. आणि आमच्या एक स्टाफची रूम असते, स्टाफच्या रूमच्या 50 मीटर अलीकडे कमिशनरचे चेंबर असतो किंवा केबिन म्हणतो आपण त्याला. ते कमिशनर असतात IRS ऑफिसर. IRS ऑफिसर ते पण युपीएससी पास केलेले असतात. माझ्या रूम पासून त्यांच्या रूमचं अंतर 50 मीटर आहे. बरोबर. ठीक आहे. 50 मीटर जायला मला ती परीक्षा द्यावी लागते. पण मला माहिती आहे की ती परीक्षा पास झाल्यानंतर फक्त आपला पर्सनलच फायदा होत नाही, पण आपण त्या पोस्टमुळे आपण आपल्या देशाचा, आपण ज्या विभागात काम करतो त्या विभागाचा आणि आपल्या समाजाचा फायदा करतो. तर जे ऑफिसर लोक मला भेटतात ते पण खूप मोटिवेट करतात. आणि एक गोष्ट सांगायची आहे मला की जर तुम्ही कोणती पण गोष्ट करत राहाल तर तुमच्यासाठी बाकीच्या पण गोष्टी घडतात कशा. आता मी अभ्यास केला तर मला माझ्या ऑफिसर लोकांनी खूप सपोर्ट केला, ह्या गोष्टी मोटिवेट करतात. आणि बरेचसे मी 2017 पर्यंत माझी प्रिलिम निघालीच नव्हती. जेव्हा जॉब जॉईन केला तेव्हा मी 15ला मी इंटरव्ह्यू दिला, 16-17ला माझी प्रिलिमच झाली नव्हती पास. मी थोडासा आउट ऑफ टच झालो होती युपीएससीच्या, कारण की सुरुवातीला जॉब लागला होता चेन्नईला असल्यामुळे तिथे थोड्याशा मला काही संघर्ष होता. त्या गोष्टीमधून मला वेळ भेटत नव्हता. पण 17ला अचानक माझा एक मित्र IAS झाला. तो नोकरी करत होता, त्याला फॅमिली होती. मला ते खूप टर्निंग पॉईंट ठरला. मला खूप मोटिवेट झालो त्याने मी की हा जर व्यक्ती नोकरी करत करत
परिवार सांभाळून जर IAS बनू शकतो तर मी का बनू शकत नाही. नक्कीच. तर मग मी 17-18च्या परीक्षेला एका महिन्यातच प्रिलिमचा अभ्यास करून प्रिलिम पास झालो आणि मेन्स पण काढली होती. तर त्यावेळेस पण मी इंटरव्ह्यू दिला होता. तर हे असे काही असे उदाहरण आहेत. त्यामुळे एक मोटिवेशन तर असतोच. आणि आपण जर आपली एक सामाजिक पार्श्वभूमी बघितली, आपण महाराष्ट्रातले लोक आहेत. आपल्या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा असे अन्य काही महान असे लोक होऊन गेले, जे आज समाजात त्यांनी खूप काही योगदान दिलं आहे, पण सगळ्यांनी संघर्ष केला. नक्कीच. तर ही गोष्ट नेहमीच असते की आपल्याला संघर्ष करावाच लागेल. फक्त UPSCच नाही, तुम्ही कोणत्या पण क्षेत्रात जा, तुम्हाला संघर्ष आहेच. आणि संघर्ष करायला तेव्हाच तुम्ही काही ना काही समाजासाठी योगदान करू शकाल. नक्कीच. महाराष्ट्र पूर्वीपासूनच शाहू फुले आंबेडकरांचा, मराठ्यांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो आणि संघर्षासाठी आपल्या भारताच्या इतिहासामध्ये एक महत्वाचं योगदान महाराष्ट्राचं आहे. तर त्याचाच तुम्ही एक मोटिवेशन फॅक्टर म्हणून तुमच्या आयुष्यात त्याचा इम्प्लिमेंटेशन केलं आणि एक मोटिवेशन म्हणून वापरलं. सोबतच तुमचे जे मित्र वगैरे होते त्यांना पाहून की ते कसे आपलं सर्व वर्क लाईफ बॅलन्स सांभाळून आपल्या जॉबला पण करतायत आणि आपलं ध्येय गाठतायत, IAS बनतायत. तर ह्या काही गोष्टी होत्या ज्या तुमच्या आयुष्याला टर्निंग पॉईंट देणार आहे. नक्कीच सर. तर अशा याच खऱ्या अनुभवातून आपल्या जे व्ह्युअर्स आहेत त्यांना आणि पर्सनली मला सुद्धा अतिशय चांगलं वाटतंय आणि त्याचं मोटिवेशन सुद्धा मिळतंय. तर सर, तुम्ही आता इतके सारे इंटरव्ह्यू दिलेले आहेत, सुमारे 5 इंटरव्ह्यू झालेले आहेत. तर नेमकं इंटरव्ह्यूचं असतं कसं? आम्ही नुकताच 12th फेल मूवी बघितला. त्या 12th फेल मध्ये काही इंटरव्ह्यूचे सीन दाखवलेले आहेत आणि युट्यूबवर काही मॉक इंटरव्ह्यू पण आम्ही पाहत असतो. युट्यूब जे UPSCचे चॅनल्स आहेत ते टाकतात. तर त्यापेक्षा काही वेगळं असतं किंवा अगदी तसाच एक्सपिरियन्स असतो? आणि याला धरून माझा अजून एक क्वेश्चन राहील की एखादा तुमचा किस्सा काय इंटरव्ह्यू बद्दलचा जो रंजक आहे? ओके. सर्वप्रथम मी सांगतो की जो UPSC इंटरव्ह्यू असतो आपला, त्या दिवशी दोन टायमिंग मध्ये असतो. एक सकाळी असतो 9 वाजता आणि दुपारी असतं 1 वाजता, 1 किंवा 2 वाजता तुम्हाला बोलवतात. ते तुम्हाला पहिले आतमध्ये एंट्री केल्यानंतर ते सगळे तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय करतात. तुमचा हॉल तिकीट, तुमचं ID कार्ड, तुमचे मार्कशीट्स वगैरे ज्या डॉक्युमेंट्स आहेत ते व्हेरीफाय करतात. 6 लोकांचा एक असा गट असतो. त्या गटामध्ये तुम्ही बसले असता. तुम्हाला माहिती नसते की मला कोणतं बोर्ड राहणार आहे, कारण UPSC मध्ये 4 ते 5 किंवा 6 पर्यंत बोर्ड असतात आणि प्रत्येक बोर्डला UPSC मेंबर एक असतात. ते चेअरमॅन म्हणून ते असतात. ते व्यक्ती, ते पुरुष असतील किंवा स्त्री असतील, ते बोर्डला हेड करतात. तुम्हाला तेव्हा कळतं की जेव्हा तुमचा इंटरव्ह्यू सुरू होतो त्याच्या 1 मिनिट पहिले तुम्हाला कळतं की माझा बोर्ड मेंबर हा आहे. अच्छा. तुम्हाला काही आयडिया नसतेच. तुमच्यासाठी सगळं हे सिक्रेट असते. सिक्रेट असते, गुलदस्त्यात असते की तुम्हाला तुमचा बोर्ड कोण आहे. जेव्हा तुम्ही आतमध्ये जाता तर प्रत्येक अधिकाऱ्याची, जसं एक मी म्हटलं केबिन असते किंवा चेंबर असते, तशी UPSC जे मेंबर्स आहेत त्यांची पण एक केबिन किंवा चेंबर असते. आपण त्याला UPSC भवन म्हणतो. धोलपूर हाऊसला दिल्लीला आहे ते, शहाजहान रोडला. त्यांच्या रूममध्ये त्यांची जी खुर्ची असते, चेअर असते, ती सेंटरला असते. त्यांच्या ह्या बाजूने 2 लोक असतात, ह्या बाजूने 2 लोक असतात. असे मिळून 5 लोक असतात. चेअरमॅन जे असतात ते UPSC मेंबर असतात आणि बाकीचे 4 जे एमिनंट पर्सनॅलिटी असतात ते बाहेरचे असतात. कोणी कुलगुरू असतील, कोणी ज्येष्ठ पत्रकार तर म्हणणार नाही, ज्येष्ठ कोणी IAS ऑफिसर असतील किंवा IPS असतील किंवा, पण त्याची आम्हाला माहिती नसते ते लोक कोण आहेत ते. म्हणजे ते आपापल्या क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेले प्रतिष्ठित लोक असतात. समजा त्यांना त्यांच्या क्षेत्राचा एक चांगला दांडगा अनुभव असतो. आणि ते आपला जो रिझ्युमे असतो त्याला आम्ही डाक म्हणतो, डिटेल्ड अप्लिकेशन फॉर्म, जो आम्ही मेन्सचा आणि इंटरव्ह्यूचा फॉर्म भरतो तेव्हा आम्हाला द्यावी लागते. त्यामध्ये आपली जी काही माहिती असते, आपली पर्सनल माहिती झाली, आपण नोकरी कुठे करतो, आपलं शहर कोणतं आहे, आपला जन्म कुठे झाला, ह्या सर्व गोष्टींवर ते आपले प्रश्न विचारतात. त्यात हॉबीमध्ये पण असते. आणि सोबतच जे करंट अफेअर्सच्या ज्या घटना घडत आहेत त्या घटनांवर पण ते प्रश्न विचारतात. जसं भारत पाकिस्तान असेल, भारत चीन असेल, आता इस्रायल पॅलेस्टाईन सुरू आहे सध्या, किंवा युक्रेन रशिया आहे, किंवा मतदान आहे, इलेक्शन आहे, ह्या सर्व विविध गोष्टींवर ते आपल्याला प्रश्न विचारतात आणि आपले मत जाणून घेतात. ते आपलं नॉलेज चेक नाही करत असं मला वाटतंय, कारण की आपलं नॉलेज ऑलरेडी त्यांनी मेन्समध्ये चेक केलं आहे, म्हणूनच त्यांनी आपल्याला इंटरव्ह्यूला बोलवलं. ते आपले आता ओपिनियन चेक करतात, आपली पर्सनॅलिटी चेक करतात की खरंच तुम्ही सुटेबल आहेत की नाही आहेत या पोस्टसाठी, IAS IPS किंवा अन्य प्रतिष्ठित सेवेसाठी. आणि ते प्रश्न विचारतात आणि त्यानुसार आपला इंटरव्ह्यू चालतो. साधारण 30 मिनिट पर्यंत आपला इंटरव्ह्यू असतो.
आणि एखादा तुमचा अनुभव जो तुम्हाला किस्सा असा एखादा जो तुम्ही सांगू इच्छिता? खरं तर म्हटलं तर युपीएससीला इंटरव्ह्यूला जाणे हाच एक अविस्मरणीय क्षण असतो. नक्कीच. 5दा मला भेटलेला आहे आणि जेव्हा आपण त्या चेअरवर बसतो तेव्हा काय होतं नेमकं? नर्वस वगैरे होतं? मला सुरुवातीला पहिल्या इंटरव्ह्यूला खूप नर्वस झालो होतो. मी खूप घाबरलो होतो. पण त्यानंतर मी कधीच नर्वस झालो नाही. पण मला खूप चांगलं वाटायचं की देवाने मला संधी दिली आहे, ज्याने कोणी संधी दिली आहे की मला इथे बसायला भेटलं आहे. कारण खूप कमी लोकांना बिचारे अभ्यास करूनही त्यांना नाही संधी भेटू शकत नाही. पण मला ती संधी भेटली तर थोडं बरं वाटतं. अविस्मरणीय क्षण असे विविध प्रश्न असतात. मला अजूनही आठवतं एक बोर्ड मेंबर होते. त्यांनी सुरुवातीला मला प्रश्न विचारला होता, कुणाल आप बताओ बोलो कि भारत में ऐसे 6 महिलाओं के नाम, 3 महिलाएं भारत के आजादी के पहले की और 3 महिलाएं भारत के आजादी के बाद की, जिन्होंने भारत के समाज को कॉन्ट्रीब्यूट किया है और जो पॉलिटिकली ऍक्टिव्ह नाही थे. अच्छा. तर आपल्याला इथे बसून आपण काही पण सांगू शकतो की 3 महिला स्वातंत्र्यानंतर त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आपण लता मंगेशकर आहे, सानिया मिर्झा आहे किंवा आपल्या महिला क्रिकेटर असतील किंवा अन्य क्षेत्रातल्या किंवा कोणी सायंटिस्ट असेल, कोणी स्टार्टअप मध्ये किंवा कोणी पण असेल. बरोबर. इथे बसून तर कोणी सांगू शकेल आणि आपल्याला नक्कीच सुचतं वेळेवर. पण तिथे तुम्ही इंटरव्ह्यू पॅनलला बसून आहे तेव्हा कारण की माझा तो सकाळचीच वेळ होती, 10:30-11 वाजले असतील. मला 30 मिनिटांमध्ये उत्तर द्यायचं, 6 लोकांची नावं सांगायची होते. आणि त्यावेळेस माझं खरंच म्हणजे मी खूप टेन्स झालो होतो की मला नावं तर माहिती सगळ्यांना असतात, पण तिथे तुम्हाला 30 सेकंदात द्यायचे आहेत आणि तुम्हाला तेच तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट राहणार आहे. बरोबर. आणि ते आपला माइंडसेट चेक करत असतात की हा सांगू शकतो की नाही सांगू शकत. तर त्यांना मी सांगू शकलो, पण मला थोडा वेळ लागला होता. त्यांना मी सांगितलं जिजामाता, सावित्रीबाई फुले वगैरे नाव आणि स्वातंत्र्यानंतरच्या महिलांची नावं त्यांना सांगितले होते. नंतर त्यांनी डिस्कस केलं एकमेकांमध्ये बोर्ड मेंबर्सनी. मला माहिती नाही काय डिस्कस केलं, पण ते पुढच्या प्रश्नाकडे वळले. तर हा मला अजूनही आठवतं की मी त्यावेळेस लगेच सांगू शकलो नाही या गोष्टी. म्हणजे याच्यावरून आपण पाहू शकतो की आपल्याला असे सरप्राईज करणारे प्रश्न येऊ शकतात खूप जास्त. त्यासाठी आपण किती प्रिपेअर आहोत आणि मेंटली स्ट्रेस कशा प्रकारे आपण हँडल करू शकतो किंवा सिच्युएशन कसं हँडल करू शकतो, सिच्युएशन बेस्ड क्वेश्चन असतात. हे खरोखर सिच्युएशन बेस्ड क्वेश्चन असतात आणि अशाच वेळेस ते आपली मेंटॅलिटी चेक करतात की आपण घाबरतो का किंवा आपण सरेंडर करतो का. युपीएससी मध्ये खूप महत्वाची गोष्ट आहे की आपण सरेंडर कधीच नाही करायला पाहिजे. अच्छा. टीम असो, मेन्स असो, इंटरव्ह्यू असो, तुम्ही शेवटपर्यंत लढत झाला पाहिजे. तुम्हाला काहीतरी येत नसेल, तुम्ही काहीतरी बोला. बरोबर. ते म्हणतात ना की तुम्हाला धावता येत नाही, तुम्ही चालता येत नाही, तुम्ही रेंगाळा, पण तुम्ही समोर सारखा. तशासाठी स्तब्ध नका, कारण स्तब्ध झालेलं पाणी सुद्धा गढूळ होतं. इन्फॉर्मेशन ओव्हरलोडच्या जगामध्ये नेमका नवीन व्यक्ती जो स्टार्ट करताय तो पूर्णपणे गोंधळून जाण्याचे चान्सेस आहेत. तर अशा वेळेस तुम्ही काही चॅनल्स किंवा काही असे पेजेस आहेत का जे तुम्ही सजेस्ट करू इच्छिता की त्यांना तिथून एक सुरुवात करता येईल आणि आपल्या वाचनासोबतच जे ते पुस्तक वाचतात त्यासोबत त्या युट्यूब व्हिडिओज मधून, युट्यूब चॅनल्स थ्रू त्यांना काहीतरी मार्गदर्शन मिळेल. आणि सोबतच न्यूजपेपरवर तुमचं काय मत आहे की एखादा व्यक्ती जो समजा न्यूजपेपर डेली वाचू शकत नसेल तर त्यांना ऑनलाईन वाचायला हवा किंवा अजून काही त्याच्याकडे अल्टरनेटिव्ह उपलब्ध आहे? आजच्या युगामध्ये न्यूजपेपर अवेलेबल आहेत. तुम्ही युपीएससीसाठी जे न्यूजपेपर लागतात, सहसा आपण हिंदू वाचतो किंवा इंडियन एक्सप्रेस वाचतो, हे सगळे न्यूजपेपर अवेलेबल आहेत. तुम्हाला याचं सबस्क्रिप्शन विकत घ्यावं लागेल. खूप स्वस्त सबस्क्रिप्शन आहे वर्षभराचं. तुम्ही ते घ्यायला पाहिजे ज्यांच्याकडे पेपर अवेलेबल नाही आहेत ते. दुसरी गोष्ट म्हणजे आपलं जिओ न्यूज नावाचं ऍप आहे. त्या जिओ न्यूज ऍपवर तुम्हाला भारतातले सगळे पेपर भेटतात. बरोबर. इंग्लिशमध्ये पाहिलं तर हिंदुस्तान टाइम, लाईव्ह मिंट हे खूप चांगले पेपर आहेत. तुम्ही हे पण वाचू शकता. आणि पेपर वाचताना सगळ्यात पहिले तर असं आहे की पूर्ण पेपर वाचायची गरज नाही. जे महत्वाच्या न्यूज आहेत तुम्ही त्याच फॉलो करा आणि ज्या आपल्या सिलेबसच्या संलग्न न्यूज आहेत त्याच तुम्ही वाचा. दुसरी गोष्ट ही आहे की युट्यूबवर कंटेंट, माझा बराचसा जी माझी प्रिपरेशन आहे ते मी युट्यूबच्या व्हिडिओवरूनच केलेली आहे. इतक्यात तर मी व्हिडिओज बघितले नाही, पण जेव्हा मी व्हिडिओ बघायचो तेव्हा मला एक चॅनल सापडलं होतं प्रेप IAS नावाचं. प्रेप IAS वरून मी बरेचसे व्हिडिओ युट्यूब त्यांच्याच चॅनलवरून बघितले होते. मला वाटतं हिस्ट्रीचे आणि बाकी विषयाचे असतील, पॉलिटिक्सचे वगैरे. सोबतच एक ओकुल नावाचं एक चॅनल होतं, ओकुल. तिथे पण मी काही व्हिडिओ बघितले होते पॉलिटिक्सचे वगैरे. इकॉनॉमीसाठी मी अनअकॅडमीला एक सर आहे, त्यांचं नाव मला आठवत नाही आता,
पण अनअकॅडमीवरच त्यांनी एक नितीन सांगवान सरांनी एक पुस्तक लिहिलं, नितीन सांगवान की नितीन सिंघानिया सरांनी एक पुस्तक लिहिलं इकॉनॉमीचं. त्यांचं खूप छान त्यांनी एक्सप्लेनेशन करून दिलं होतं. तर असे काही चॅनल आहेत. एक फतेह एडुकॉम नावाचं चॅनल आहे, ते पंजाबचं चॅनल आहे. ते फक्त पंजाबच्या प्रिपरेशन करते, पण आपल्या युपीएससीच्या सिलेबसमध्ये मध्ययुगीन इतिहास आहे, त्यातले काही टॉपिक्स त्यांनी खूप छान घेतलेले आहेत. तर ते पण मी फतेह एडुकॉम चॅनल बघितले. असे विविध चॅनल बघितले मी. तर हे बाकीचे पण आणि बाकीचे बरेचसे चॅनल असतील जे मी बघितले नाही आणि ते चांगले असतील, पण ते थोडं सर्च करावं लागेल, जास्त वेळ लागणार नाही. पण जे आपल्याला सरांनी हे चॅनल सांगितलेलं आहे, या चॅनल्सला तुम्ही नक्कीच व्हिजिट करू शकता. आणि जे सरांचं सोशल मीडिया हँडल आहे, तर तुम्ही सरांशी सुद्धा कनेक्ट होऊ शकता. त्यांचं ट्विटर, इंस्टाग्राम, त्यासोबत टेलिग्रामवर सुद्धा सर डेली अपडेट्स देत असतात. तर हे सर्व चॅनल्स आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच मिळून जाईल. म्हणजे या इन्फॉर्मेशन ओव्हरलोडच्या जगामध्ये तुम्हाला नेमकं काय घ्यायला हवं आणि काय सोडायला हवं याबद्दल सरांनी बरीचशी माहिती आपल्याला दिलेली आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे पाहू शकता की सरांची जर्नी ही आपण पाहू शकता एका मध्यवर्गीय कुटुंबातून सुरू झालेली जर्नी आता सध्या या स्टेजवर येऊन पोहोचलेली आहे की सर हे सर्व देशासाठी मोटिवेशन ठरत आहे. आणि सरांची संपूर्ण जर्नी तुम्हाला नक्कीच कळली असेल. तर सर तुम्ही आम्हाला तुमचा इतका अमूल्य वेळ दिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. तुमच्या हेक्टिक शेड्यूलमधून जो तुम्ही आमच्यासाठी वेळ काढला त्यामुळे नक्कीच आपल्या व्ह्युअर्सना याचा फायदा होईल अशी मी ग्वाही देतो आणि तुमचे आभार मानतो. इथे आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्ही मला तुमच्या चॅनलवर आमंत्रित केलं आणि मला बोलण्याची संधी दिली. धन्यवाद. खूप खूप. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. तुमचे काही प्रश्न किंवा शंका असतील तर ते सुद्धा सांगायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ लाईक करून इतर सर्व तुमच्या मित्रमैत्रिणींना अवश्य शेअर करा, ज्यांना युपीएससी करायची आहे किंवा जे स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत परंतु त्यांना नक्कीच या व्हिडिओची गरज भासेल असं तुम्हाला वाटत असेल तर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. या व्यतिरिक्त आपण शेतीविषयक व्हिडिओज हे दररोज घेऊन येतच असतो. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.